हॅलो मुलांनो, कसे आहात? एकदम मजेत. आणि हो, अभ्यास करायचा आणि जो पाठ आपण बघतो तो पूर्ण बघायचा आणि वाचायचा सुद्धा. आणि आज आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र इयत्ता 6वी यामधला पाठ नंबर 10 बघणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे प्राचीन भारत सांस्कृतिक. आता यामध्ये महत्त्वाची 5 वैशिष्ट्ये आहे. भाषा आणि साहित्य नंबर 2, लोकजीवन नंबर 3, विज्ञान आणि नंबर 4, विज्ञानाची केंद्रे, स्थापत्य आणि कला. आणि भाषा आणि विज्ञान आता आपण याचा अभ्यास करणार आहोत. बघा, प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश होतो. आता भाषा आणि साहित्य म्हणजे कसं बघा, प्राचीन भारतात काय झालं, साहित्य निर्मितीची अखंड परंपरा सुरू झाली. कोणी सांस्कृतिक, अर्धमागधी, पाली आणि तामिळ म्हणजे ज्यांची जशी भाषा ते त्या भाषेतून साहित्य निर्मिती करायचे. आणि त्यामध्ये धार्मिक साहित्य जास्त असायचे. व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश होता. आता बघूया संगम साहित्य. आता संगम साहित्य म्हणजे काय? विद्वान साहित्यकाच्या सभा, या सभामध्ये संकलित झालेले साहित्य म्हणजे संगम साहित्य. विद्वान साहित्यकांच्या म्हणजे जे खूप चांगले लिहिणारे साहित्यकार होते, विद्वान, मग त्यांना विद्वान असे म्हणायचे. आणि त्यांच्या ज्या सभा व्हायच्या त्याला संगम साहित्य म्हणून ओळखले जायचे. हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील शिल्पधिकरम आणि मणिमेकलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहे. आणि हे संगम साहित्य तामिळ भाषेत सर्वात प्राचीन साहित्य म्हणून ओळखले जाते. आणि या साहित्यात शिल्पधिकरम आणि मणिमेकलाई ही महाकाव्य 2 प्रसिद्ध आहे. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची मिळते. आणि संगम साहित्यातून कशाची माहिती मिळते? प्राचीन काळी दक्षिण भारतात राजकीय आणि सामाजिक जीवन कसे होते त्याची माहिती संगम साहित्यातून मिळते. आता बघूया धार्मिक साहित्य. यामध्ये अगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे महत्त्वाचे ग्रंथ होते. धार्मिक साहित्यात कोणते ग्रंथ महत्त्वाचे होते? अगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे महत्त्वाचे ग्रंथ होते. जैन अगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषेमध्ये लिहिले होते. आता हे ग्रंथ कोणत्या कोणत्या भाषेत लिहिले होते बघा. जैन भाषेमध्ये अगम ग्रंथ लिहिला होता. आणि अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री म्हणजे मराठी अशा भाषेत लिहिला होता. वर्धमान महावीर उपदेश अमक ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला. आणि वर्धमान महावीरांनी जो उपदेश केला तो अगम ग्रंथामध्ये लिहिण्यात आला. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत. अपभ्रंश भाषेत कोणते वाङ्मय आहे? ते महापुराण आणि चरित्र कथा. सिद्धसेन दिवाकराने सम्ययी सूक्त हा शास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. सिद्धसेन दिवाकराने सम्ययी सूक्त हा न्यायशास्त्रावरील म्हणजे न्याय कशा प्रकारे करायचा याची माहिती वरून तो ग्रंथ लिहिला. विमल सुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली. आणि विमल सुरींनी काय केलं? पौमचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली. हरिभद्र सुरीचा समराई हीच कहा व उद्योतन सुरीचा कुवल माला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहे. आणि हरिभद्र सुरीचा काय? समराईच कहा व उद्योतन सुरीचा
हुवलमला या कहा हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. माहीत आहे का, उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषामधून विकसित झाल्या आहे. असे मानले जाते की प्राकृत हा प्रकृत या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे नैसर्गिक. प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. पैशांची शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटामध्ये प्राकृत भाषेची विभागणी केली जाते. महाराष्ट्रीपासून मराठी विकसित झाली. अशा तऱ्हेने प्राकृत भाषापासून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले आणि त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले गेले. अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाल्या. बघा आता या भाषा कशा विकसित झाल्या. उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा प्राकृत किंवा संस्कृत भाषामधून विकसित झाल्या अगोदर. आणि प्राकृत हा शब्द म्हणजे नैसर्गिक आणि लोकांच्या व्यवहारात जी भाषा बोलली जायची रोजच्या त्या 4 होत्या. पैशांची, शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटात त्यांची विभागणी केली होती. आणि महाराष्ट्री भाषेपासून मराठी भाषा ही विकसित झाली आणि अशा तऱ्हेने मराठी भाषेचा विकास होत गेला आणि या मूळ रूपात बदल झाले आणि त्यांना ह्या बदलांना अपभ्रंश भाषा असे म्हटले. अपभ्रंश भाषातूनच आधुनिक भाषा ही विकसित झाली. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहे. पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली भाषेत या लिहिले आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे. आता हे त्रिपिटक म्हणजे काय, तर 3 पिटक. पिटक म्हणजे काय, पेटी. तर त्याचा अर्थ विभाग आणि या ठिकाणी ते हे पाली भाषेत लिहिलेले आहे. ते आता बघूया आपण. 3 काय आहे ते विभाग साहित्य. एक सुत्त पिटक. यामध्ये गौतम बुद्धाच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे. या वचनांना सुक्ते म्हणतात. हे सुक्त पिटक जे आहे त्यामध्ये त्रिपिटकामध्ये एक सुक्त पिटक आहे. त्यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचन जेवढे आहे तेवढे एकत्रित केले आहे आणि त्या वचनांना काय म्हणतात, सुक्ते. विनय पिटक. आता नंबर 2 त्रिपिटकामध्ये एक नंबर 2 आहे विनय पिटक. येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत. आणि हे विनय पिटक हे जे आहे हा ग्रंथ यामध्ये बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी यांनी रोजच्या जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहे. अधिधम्य पिटक. आता हा त्रिपिटकामधला तिसरा अधिधम्य पिटक. यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या त्यात थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहे. त्या गाथा पाली भाषेत आहे. तर अभिधम्य पिटक म्हणजे काय, यात गौतम बुद्धाचे धर्माचे तत्वज्ञान सांगितले आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अर्थकथा म्हणजे अट्ठकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि ज्या ज्ञानी स्त्रिया आहेत त्यांनी ज्या गाथा रचल्या आहेत त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित म्हणजे एकत्रित करण्यात आल्या आहे आणि त्या पाली भाषेत आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात लिहिले आहे. आणि भगवद्गीतेत काय सांगितले आहे की फळाची आशा करू नका, तुम्ही तुमचे कर्तव्य करा, देवाची भक्ती करा आणि देवाचा मार्ग सगळ्यांसाठी कोणतीही जाती धर्म नाही, सगळ्यांसाठी खुला आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्ये लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला.
आणि इसवी सनाच्या 8व्या शतकात आर्धशंकराचार्य हे होऊन गेले आणि त्यांनी कशावर भर दिला जास्त? ज्ञान आणि वैराग्य. आणि उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहिले त्यांनी, त्याचे स्पष्टीकरण केले समजण्यासाठी लोकांना. आणि त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठाची स्थापना केली. आणि त्यांनी भारताच्या 4 दिशेला 4 मठाची स्थापना केली. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी त्याची सविस्तर चर्चा त्यांनी या ग्रंथात केली. अर्थशास्त्र कौटिल्य म्हणजे हा कोण? चाणक्य. तर त्याने शासन व्यवस्था कशी असावी याची सगळी माहिती त्या ग्रंथात लिहिली. तर बघूया व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणाने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्राचे स्पष्टीकरण केले आहे. पाणिनी या व्याकरण लिहिलेला जो अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. आणि पतंजलीने म्हणजे आजची पतंजली नाही पतंजली हा महाभाष्य ग्रंथ पतंजलीने लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्राचे जे अष्टाध्यायी या ग्रंथात लिहिलेले सूत्र आहे त्याचे महाभाष्य या ग्रंथात स्पष्टीकरण केलेले आहे. तुम्हाला माहीत आहे का अर्थशास्त्र हा ग्रंथ कौंडिल्य यांनी लिहिला. या ग्रंथात राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गाचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेराची योजना, खजिन्याची दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासनविषयी बाबीची सूक्ष्मपणे चर्चा केली आहे. आणि अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्यांना कौटिल्य असे म्हणायचे. त्यांनी अर्थशास्त्रातला हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथात त्यांनी काय काय लिहिलं माहिती आहे तुम्हाला? राजाचे कर्तव्य काय, मंत्री कसे निवडायचे, त्याचे निकष कसे काढायचे, संरक्षणाची व्यवस्था कशी करायची, दुर्गाचे प्रकार, सैन्याची रचना कशी करायची, गुप्तहेराची योजना, खजिन्यांची, दवाखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार आणि इत्यादी प्रशासकीय विषयांची सूक्ष्मपणे चर्चा सविस्तर मांडणी केलेली आहे. अर्श आणि अभिजात महाकाव्ये. रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्ये आहेत. आर्ष महाकाव्य म्हणजे काय? रामायण आणि महाभारत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायण कथेचे नायक श्रीराम आहेत. आणि आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. आणि रामायण हे महाकाव्य कोणी? वाल्मिकी ऋषींनी रचले होते. रामायणचे नायक कोण होते? श्रीराम. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. आणि महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध महाभारताचा हा विषय आणि यामध्ये श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामाचे व्यापक दर्शन घडते. आणि मानवांच्या विविध भावभावनांचे आणि त्यांच्या व्यापक परिणामाचे व्यापक दर्शन आपल्याला घडते. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेले साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळात त्याचा गौरव अबाधित म्हणजे कायमस्वरूपी राहतो. आणि अशा कालखंडात जो निर्माण झालेला ग्रंथ असतो, कला इत्यादींना त्यांना अभिजात म्हणून ओळखले जातात. अभिजात संस्कृत भाषेतील
संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमार संभव तसेच भारवीचे कीर्तार्जुन आणि माघाचे शिशुपाल वध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहे. बघा, अभिजात या ग्रंथामध्ये काय, कालिदासचं रघुवंश आणि कुमार संभव याचं काय, भारवीचे कीर्तार्जुन आणि माघाचे शिशुपाल वध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात म्हणजे प्रसिद्ध आहे. नाटक, गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केली आहे. आणि गायन, वादन आणि नृत्य याच्या आधारे कथा एखादी सांगायची, सादर करायची, ती परंपरा खूप वर्षापासून आपल्या भारतात आहे. आणि या कलेचे हे सगळी चर्चा नाट्यशास्त्र या भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथात आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासवदत्त कालिदासाचे अभिज्ञानशाकुंतल यासारखी अनेक नाटके प्रसिद्ध आहेत. कथा साहित्य, प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य याचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कृता हा ग्रंथ आहे. बघा, आता कथा साहित्य कसं की प्राचीन भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग काय, मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जायचा. म्हणजे मनोरंजन करून, नाटक वगैरे करून त्याचं शिक्षणासाठीही उपयोग केला जायचा. आणि गुणाढ्य याचा पैशाची नावाच्या पैशाची म्हणजे भाषा ही त्यावेळेची भाषा होती. भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ आहे, विख्यात प्रसिद्ध आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. आणि विष्णू शर्मा या नावाच्या पंडिताने रचलेला एक पंचतंत्र हा ग्रंथही कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथाही विख्यात आहे आणि या ग्रंथाचे भाषांतर अनेक भाषांमध्ये झाले. बौद्ध जातकथाही विख्यात आहे. आता करून बघा. पंचतंत्रातील एखादी कथा मिळवून त्याचे नाटकीकरण करता येईल का तुम्हाला नाटकीकरण शाळेमध्ये? तर करून बघा. आता बघूया लोकजीवन. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशाशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिराच्या आणि व्यापाराच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असे म्हणत. बघा, प्राचीन भारतातील साहित्यातून काय मिळते? तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. आणि प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशाशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. म्हणजे व्यापाराची देवाणघेवाण, निर्यात आणि आयात होत असे. आणि समाज विविध जातीमध्ये विभागला गेला होता. तेव्हा वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना झाल्या. त्यांना श्रेणी म्हणायची. तर सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असेल. आणि सागरी किंवा खुष्कीच्या मार्गाने म्हणजे खुष्कीचा मार्ग म्हणजे पायी जाण्याचा मार्ग. त्या मार्गाने व्यापार चालायचा, घोडे वगैरे चालायचे. आणि तलम, कापड, हस्तितंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. आणि आपल्या भारतात काय काय बनवले जायचे माहिती आहे का? तलम कापड म्हणजे एकदम नरम कापड आणि हत्तीचा दात पण मिळायचा, मौल्यवान रत्ने मिळायची, मसाल्याचे पदार्थ खूप छान छान असायचे, उत्कृष्ट खूप छान डिझाईन बनवलेली मातीची भांडे. ह्या वस्तूंना परदेशात खूपच मागणी होती. तसेच तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके आपल्या भारतात होती.
लोकांच्या आहारात या धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे याचा समावेश असायचा. लोक प्रामुख्याने सुती कपडे वापरतात, तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरतात आणि लोक जास्त करून सुती कपडे वापरायचे आणि रेशीम वस्त्रेही वापरायची. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे या साडी या प्रकारचीच होती आणि ती वस्त्रे कशी होती, जसे काही धोतर घालता बाबा आपण बघतोय नाही, आणि उपरणं म्हणजे रुमाल असतो गळ्यामध्ये, मुंडासे म्हणजे मोठा रुमाल डोक्याला गुंडाळलेला, आणि साडी या प्रकारची होती. कुशाणाच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांनाच झाला आणि हा कुशाणाच्या काळात परिचय झाला व कपडे शिवण्याचा भारतीयांना. आता बघूया विज्ञान. वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, रोगाचे निदान, रोगावरील उपचार या गोष्टींचा विचार केला आहे. आता पूर्वी कसे इलाज व्हायचे बघा, आयुर्वेदाला खूप महत्त्व म्हणजे आजही आहे आयुर्वेदाला महत्त्व. आणि आयुर्वेदामध्ये काय असायचं की रोगाची लक्षणं काय, रोगाचं निदान काय, यामध्ये उपचार कसा करता येईल या गोष्टीचा खूप अभ्यास केलेला असायचा. त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार केला होता आणि आपल्याला आजार होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे हाही विचार केलेला होता. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरकसंहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र याची सविस्तर माहिती दिलेली आहे. बिंबिसार हा काय होता, बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता, म्हणजे डॉक्टर. तर त्याने चरकसंहिता हा ग्रंथ लिहिला आणि त्याने जी सगळी माहिती औषधाची वगैरे त्याने त्या ग्रंथात लिहिली. हा ग्रंथ चरक याने लिहिला. हा ग्रंथ चरकने लिहिला. सुश्रुत या शाल्य विशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगाचे निदान आहे आणि सुश्रुत संहिता हे शाल्य विशारदाने लिहिलेला ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये सगळ्या रोगांचे निदान आहे, त्यावरील उपाय त्याची माहिती आहे. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग याचे विविध प्रकार आणि त्यावेळी शस्त्रक्रियाचे प्रकार यांची चर्चा केलेली आहे. बघा, त्या काळी लोक इतके कारण शोधून त्याचा उपाय आणि त्याचा कशामुळे अपाय होतो, काय कारण असतं जखमांचं, अस्थिभंग यावरील चर्चा करून त्याची माहिती सगळी उपाययोजना करून सगळी पुस्तकात लिहिलेली आहे. आणि शस्त्रक्रिया कशी करायची, काय करावे लागते हे सुद्धा लिहिलेले आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेत भाषांतर झाले आणि सुश्रुत हा जो ग्रंथ आहे त्याच्या अरबी भाषेतही भाषांतर केलेले आहे. त्याचे नाव किताब-ई-सुसूद असे लिहिले होते आणि त्याचे नाव काय होतं, किताब-ई-सुसूद. वांगभटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले आणि वांगभटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ हे लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेला रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधी माहिती आहे. आणि बौद्ध भिक्खूने सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने रत्नसागर हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये रसायन आणि धातू या संबंधीची माहिती आहे. आता बघूया गणित आणि खगोलशास्त्र. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला आणि पहिले प्राचीन भारतीयांनी खगोलशास्त्राचा, गणित आणि खगोलशास्त्राचा अभ्यास खूप केलेला आहे आणि 1 ते 9 आणि 0 या संख्याचा प्रथम भारतात वापर केला. 1 दह अशा स्थानानुसार अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत आहे आणि 1 दह या अंकानुसार अंकाची किंमत बदलते स्थानानुसार हे त्यांना माहीत होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला. त्याने गणिती क्रियाची अनेक सूत्रे दिली आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रीय शास्त्रज्ञानी होता
आणि आर्यभट्ट हा काय होता, खगोलशास्त्रज्ञाने. त्याने गणिताच्या क्रियांची अनेक सूत्रं दिली आहेत. पृथ्वी सूर्यावरती फिरते हे त्याने सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे आर्यभट्टाने सांगितले. आणि इसवी सनाच्या 6व्या शतकात काय, वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचाही विचार केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत समुद्र भाषांतर केले आहे. आणि इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे कोणत्या भाषेत भाषांतर केले आहे, तर अरबी भाषेत. आता बघूया, तुम्हाला माहीत आहे का, कनादाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अणुपरमाणूचा विचार प्रामुख्याने केला आहे. कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात. बघा, कनाद हा एक पुरुष होता आणि त्याने वैशेषिक दर्शक हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथात त्याने काय केलं, अणुपरमाणूचा विचार प्रामुख्याने लिहिला. आणि त्याच्यामध्ये काय होतं, विश्व. आता बघूया, शिक्षणाची केंद्रे प्राचीन काळी कशी विकसित झाली. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्रे होती. तसेच शिक्षण घेण्यासाठी परदेशातून विद्यार्थी येत होते आणि परदेशातूनही भारतात विद्यार्थी यायचे. तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्याच्या आधारे ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसवलेले होते. आणि ते तक्षशिला हे आता कुठे आहे, पाकिस्तानमध्ये. आणि तिथे मिळालेल्या पुराव्याच्या आधारे ते 6व्या शतकात बसवलेले होते. आणि ते प्राचीन भारताचे व्यापारी मार्ग हे होते. असे दिसते, गौतम बुद्धाच्या समकालीन असलेल्या जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकत होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. आणि गौतम बुद्धांचा जवळचा शिष्य जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकत होता. आणि इसवी सन 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती ही दूरवर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले. आणि चंद्रगुप्त मौर्याचे शिक्षण हे तक्षशिला विद्यापीठात झाले. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर असलेल्या ग्रीक इतिहासकारांनी तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कुठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे. आणि सिकंदराच्या बरोबर असलेला ग्रीक इतिहासकार होता आणि त्याने तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. आणि ग्रीसमध्ये अशा प्रकारचे कोठेही विद्यापीठ नाही. चीनी बौद्ध असे त्याने लिहून ठेवले आहे. चीनी बौद्ध भिक्खू फरियान इसवी सनाच्या 400 सुमारास भारतात आला. त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली. या विद्यापीठामध्ये वैदिक, वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयाचे शिक्षण दिले जायचे. आणि चीनी भिक्खू फरियान हा भारतात आला 400च्या सुमारास. त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली आणि त्या विद्यापीठामध्ये वैदिक, वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विषयाचे शिक्षण दिले जायचे. वाराणसी. वारणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत.
या 2 नद्याच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदाचे तसेच जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. आता वाराणसी हे नाव कसे पडले? वर्णा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या होत्या आणि या 2 नद्यामध्ये ते गाव वसलेलं आहे, म्हणून त्या गावाला वाराणसी असे नाव मिळाले. आणि वाराणसीमध्ये वैद्याचे तसेच जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले जाते. वल्भी गुजरातमधील सौराष्ट्रात वल्भी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआंगशॉंग आणि इत्सित या चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्भीला भेट दिली. आता वल्भी हे कुठे होते? गुजरातमधील सौराष्ट्र वल्भी नावाचे प्राचीन नगर होते आणि ते 5व्या ते 8व्या शतकात जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. आणि युआंगशॉंग आणि इत्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी काय केलं होतं? वल्भीला भेट दिली. नालंदा विद्यापीठ आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या. आणि नालंदा विद्यापीठ हे कुठे आहे? बिहारमधील पाटणा शहराजवळ आहे. त्याचे अवशेष आहे अजून. आणि सम्राट हर्षवर्धनने या विद्यापीठाला देणग्या दिल्या होत्या. युआंगशॉंग आणि इत्सित यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती आणि त्या विद्यापीठात राहण्याची सोय म्हणजे हॉस्टेल पण होतं. आणि तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली. आणि विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागायची. ही बघा, ही आहे नालंदा महाविहाराची मुद्रा. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना केली. इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. तर हे विक्रमशाला विद्यापीठ कुठे होते? बिहारमध्ये भागलपूर जवळ होते. आणि धर्मपाल नावाने त्याची स्थापना केली आणि ते 8व्या शतकात झाले होते. आणि तिथे काय होते? 6 विहार आणि प्रत्येक विहाराचे स्वतंत्र दरवाजे होते. काची पल्लव सत्तेच्या काळात इसवी सन 6वे शतक आजच्या तामिळनाडूमधील काची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे. तिथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जाते. बघा, काची हे पल्लव राज्यसत्तेच्या काळात काय होते? 6वे शतक आजच्या तामिळनाडूमधील काची हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते इसवी सनाच्या 6व्या काळात. तिथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथांचे वाचन केले जाई आणि अध्यापन शिक्षण दिले जाई. स्थापत्य आणि कला मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहे. मौर्य काळात काय झालं? मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेचा विस्तार झाला आणि सम्राट अशोकाने ठिकठिकाणी काय केलं? दगडी स्तंभ उभे केले आणि त्याच्यावर शिल्पकला साकारलेली आहे. सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, काल्हे, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते. गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारत चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. गुप्त काळात कशाचा विकास झाला? भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. आणि दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपुरमची मंदिरे साक्ष देतात. महाबलीपुरमची जी मंदिरे आहेत ती पल्लव चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात झाली. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्यमूर्ती बनवण्यात आल्या आणि पल्लव राजसत्तेच्या काळात काय झालं? देवींच्या वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यात आल्या. दिल्लीजवळ मेहरौली येथे असलेली गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते. आणि दिल्ली येथे मेहरौली गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे त्याच्यात
लिहिलेलं आहे की भारतीय धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते पूर्वी. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृती असलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूराग्रामी प्रमाण याचा परिणाम करून घेणार आहोत. आता हा आजचा आपला पाठ हा समाप्त. आणि हा पाठ मोठा जरी असला तरी मुलांनो पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल.